तर यवतमाळमध्ये 11 ठिकाणी मतमोजणी होणार आहे आणि मतमोजणी केंद्रांवर सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे एक मोठी बातमी आहे ती म्हणजे विजयी रॅली काढण्यासाठी पोलिसांनी इथे परवानगी दिलेली नाहीये। पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी ही मोठी माहिती दिली आहे। दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 10 नगर परिषदा आहेत आणि 1 नगरपंचायत आहे। यासाठी आता मतमोजणी काही वेळामध्ये सुरू होणार आहे। यवतमाळ नगर परिषदेमध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कन्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। प्रियदर्शनी उईके भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये, तर काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या सुनबाई प्रियांका यांच्याशी त्यांची लढत होणार आहे। पुसद नगर परिषदेमध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी आहेत मोहिनी नाईक, तर मित्रपक्ष भाजप उमेदवाराची लढत आता होतीये। पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातल्या 3 नगर परिषदांमध्ये त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। एकूणच काय नेमकी इथली परिस्थिती आहे या संदर्भातली माहिती सांगतात आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 10 नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणुका आटोपल्यानंतर सर्व उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज ईव्हीएम मधून बाहेर येणार आहे। 2 टप्प्यांमध्ये यवतमाळमध्ये निवडणुका पार पडल्या। सुरुवातीला 2 डिसेंबरला एकूण 9 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायतीसाठी निवडणूक झाली, तर यवतमाळ नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक ही काल 20 डिसेंबरला पार पडलेली आहे। एकंदरीतच यवतमाळ जिल्ह्यातील काही प्रमुख लढती ह्या लक्षवेधी ठरणार आहे। यवतमाळमध्ये विशेषत्वाने भाजपाचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कन्या प्रियदर्शनी व काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची सून प्रियंका मोघे यांच्यातील लढत ही लक्षवेधी ठरणार आहे। त्यामुळे दोघांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे। दुसरीकडे पालकमंत्री संजय राठोड यांनी देखील यवतमाळसह त्यांच्या मतदारसंघातील दिग्रस, नेर आणि दारव्हा या 3 मतदारसंघामध्ये त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे। त्या ठिकाणी खासदार संजय देशमुख जे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आहेत यांच्यासोबत त्यांची एक लढत ही महत्वाची ठरणार आहे। पुसद नगर परिषदेमध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची पत्नी मोहिनी नाईक ह्या उमेदवार आहे आणि मित्रपक्ष भाजप सोबतच त्यांची लढत होत आहे। एकंदरीतच यवतमाळ जिल्ह्यात 3ही मंत्री आणि माजी मंत्री काँग्रेसचे या दोघांमधील हे युद्ध राहणार आहे आणि त्यामध्ये कोण बाजी मारणार हे आज मतपेटीतून बाहेर येणार आहे। श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ। जिथे मतमोजणी आहे प्रॉपरली सर्व मतमोजणी केंद्राकडे 5 अधिकारी, 50 अंमलदार आणि 50 होमगार्डला पण फिक्स पॉईंट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्याच्या व्यतिरिक्त जिथे जिथे मतमोजणी आहे त्या शहरात ठिकाणी सर्वात सेन्सिटिव्ह ठिकाणी आपण फिक्स पॉईंट पण लावण्यात आलेला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण पूर्ण शहरमध्ये कंटिन्युअसली सकाळीपासून संध्याकाळीपर्यंत 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पण पेट्रोलिंग ठेवण्यात आलेलं आहे। आणि आपण सर्वांना क्लिअरली सूचना आहे, हे विजेच्या रॅली अलाउड नाही आहे। कोणी काढण्यासाठी आपण परवानगी देणार नाही, तरी पण आपण कोणी काढले तरी पण त्यांच्यासाठी पण आपण अतिरिक्त बंदोबस्त रिझर्व करण्यात आलेला आहे।